गोव्याला चाललोय. गोव्याला चाललोय आम्ही. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. आपने मैं फिर से गोवा इधर आओगे शॉपिंग के लिए. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मला माहिती आहे बरेच दिवस झाला आपला ब्लॉग आला नाही, पण थोडं कामामुळे बिझी होतो. तर आता कंटिन्यू आपले ब्लॉग येतील. आणि आता आम्ही चाललोय सध्या वे टू गोवा. या ना रामाशेठ या. आणि फॅन्स फॉलोइंगला सांगा जरा आपण कुठं चाललोय ते. आम्ही सध्या आता गोव्याला चाललेलो आहे. गोव्यावरून आम्ही आता तसंच पुढे बँगलोर थांबली भैया. अरे गोवाचा प्लॅन होते सक्सेस. पहिला गोवाचा प्लॅन होते, मग पुढे जायचं. आता मध्ये रस्त्यात आम्ही म्हणजे सकाळी खूप लवकर निघलो होतो पाटे, म्हणून काही ब्लॉग शूट नाही केला. म्हटलं पुढे गेल्यावर ब्लॉग स्टार्ट करावं. तर चला. सरकार आमचा हिरोला पडतोय बाहेर. गोव्याला चाललोय. गोव्याला चाललोय आम्ही. A few moments later. चला. पाहू ना कुठं चालतंय. चले. A few moments later. ज्याची होती ज्याची होती लावलेली माया आज वायाला गेली. लावलेली माया आज वायाला गेली. चिमणी माझी उडून गेली. आजपासून मला फोन करायचा नाही. जा बाळा. आजाद केलं तुला. आजपासून माझा त्रास नाही होणार. इधर से स्विमिंग पूल गए, उधर उनके स्विमिंग पूल चलता है क्या? नहीं जा सकते. हाँ अरे बताओ ना. क्या है यार. चलो रूम दिखाओ जरा. चलो रूम टूर कराओ थोड़ा सा. रामा आलाय कधी? कधी बघितलंय का? तर गाईज आम्ही आता हॉटेलला पोहोचलेलो आहे. हे बघू शकता. तर तुम्हाला रूम टूर करवतो. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. A few moments later. तर आपण रामा शेटला विचारू की त्यांना रूम कशी वाटली ते, म्हणजे रूम आणि हॉटेल कसं वाटलं ते. रामा सर कसं वाटलं तुम्हाला हॉटेल? रूम खूप छान आहे आणि रूमचं हे वातावरण असं एकदम मस्त आणि लाईटली अँड डिनरली वातावरण आहे. लाईटली अँड डिनरली वातावरण. ही पेंटिंग काही गोष्टी अशा खूप एकदम मस्त आहेत असं वाटतं. युनिक आहे पेंटिंग. युनिक पेंटिंग आहेत आणि ऍक्टिव्ह सगळं असं वाटतंय. बाहेरचं व्ह्यू तुम्हाला तो बाहेरचं व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चला 1 मिनिट, चला ना 2 मिनिटं. बाहेरचं व्ह्यू तुम्हाला दाखवतो.
तर व्ह्यू बघूनच तुम्ही म्हणजे हे बघू शकता. इथं बसायला सेपरेट एरिया आहे आणि पुढं असा सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता. विथ स्विमिंग पूल म्हणजे खूप असं सुंदर. हे काय आहे? हे किती सुंदर आहे सगळं. काय आहे हे? किती सुंदर आहे सगळं. फायनली जेवण आलेलं आहे, हे बघू शकता. हे जेवण बिर्याणी मला वाटतं नाही ना, पुलाव आहे. तर मित्रांनो आम्ही सगळे चाललो आता कुठं शॉपिंगला चालू. चला. लिफ्ट इथे आहे भैया. तिकडं कुठं चाललंय तुम्ही? हे नवीन आलेत ना, पहिल्यांदा त्यांना काय कळत नाही. लिफ्ट पहिल्यांदा बघितली का त्यांनी? चला. आता सांग बरं पुढचं नाव आहे. हा सांग काय. ग्राउंड कशाला पार्किंगला जायचं आपल्याला? बरं एक लागे चल बरोबर आहे. काय रामा लिफ्ट मध्ये ग्राउंडला बरोबर आहे. ग्राउंड आहे खाली. ग्राउंड खाली पार्किंग आहे डायरेक्ट. पार्किंगला गेलं तर आज संध्याकाळचं जेवण तुझं शॉपिंग करून पोहायचं आपल्याला. पुढे हाय लक्ष आहे माझं. तर आपल्या इथं चालू स्विमिंग करायची ना. थोड्या वेळाने पहिले शॉपिंग करू, मग इथं स्विमिंग करू. इथं आल्यावर बघू शकता स्विमिंग पूल. हे बघू शकता हॉटेलचा व्ह्यू कसा खतरनाक आहे का नाही? हा कसा खतरनाक खतरनाक व्ह्यू आहे का नाही? रिसॉर्ट तेच ना, रिसॉर्टचा व्ह्यू दाखवते. खतरनाक आहे एकदम. चला. मैडम ने अच्छे से डिस्काउंट दिया है हमको इधर. ये दुकान का नाम नहीं है इधर. ये दुकान है. कभी गोवा में आओगे ना, इधर गोवा में आओगे तो इधर शॉपिंग करके जरूर जाना. मैडम ने बहुत अच्छा रेट से हमको कपड़े दिए और अच्छा क्वालिटी माल इधर एक नंबर. अच्छा डिस्काउंट दिया आपने. मैं फिर से गोवा आऊंगा, इधर आऊंगा शॉपिंग के लिए. तर गाईज फायनली शॉपिंग वगैरे झालेली आहे. आता आम्ही चेंज करून डायरेक्ट जाणार आहे बागा बीचवरती. तिथं मग तुम्हाला सनसेट पॉईंट वगैरे व्ह्यू वगैरे सगळं दाखवतो. तर भेटू आपण चेंज करून. सरांनी नवीन नाईकीचं शूज अनबॉक्सिंग, नवीन नाईकी शूज अनबॉक्सिंग कर रहे रामा सर. रामा किती? 200. 12,200 होय. ओके ओके ओके. तर गाईज रेडी होऊन तयार आहे, बघू शकता. हो बघ इकडे बघ. रेडी. आता चाललोय आम्ही बीचला सनसेट फोटोशूटला. तर चला लवकर. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलेलोय बीचवरती. हे बघू शकता. रामा सर लुक दाखवा ना आपला. हे बघू शकता सरांचा लुक. हे बघू शकता आपला लुक. सनसेट गेलेला आहे पण फोटोशूट करू आम्ही. आमच्याकडे एक सेबडकडे प्रो प्लेअर आहेत. प्रो आहेत. प्रो मॅक्स नाही, लेजेंड. तर थोडे फोटो वगैरे काढतो जरा, मग तुम्हाला जरा दाखवतो मग अजून पुढचा संध्याकाळचा व्ह्यू. तर आता फोटोशूट वगैरे झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही समोरचा व्ह्यू. तर फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आता आम्ही कलंगूट बागा बीच अख्खा ही जी साईड दिसते ना त्या कोपऱ्यापर्यंत हे बघू शकता. तिथपर्यंत ते आम्ही अख्खं फिरणार आहे. गोवा नाईट लाईफ. I love Goa.
मित्रांनो बीच वगैरे फिरून झालेलं आहे आमचं. खूप एन्जॉय केलं, बघितलं असं ब्लॉगमध्ये. तर आता म्हटलं खूप भूक लागली होती तर ते जेवण करायला आलतो हॉटेलमध्ये. तर जेवण वगैरे झालेलं आहे. आता रिसॉर्टला जाणार आहे, त्याआधी थोडी शॉपिंग करणार आहे मार्केटला. मग रिसॉर्टला जाऊन झोपणार आहे. चला शॉपिंगला जाऊया. तर इथं गोव्यामध्ये आम्हाला फॅन्स भेटलेले आहेत. नाम बताइए अपना. नाम बताइए. नूर मंडल. नूर मंडल. आपके इधर क्या क्या इधर गॉगल वगैरह शर्ट वगैरह सब अच्छी क्वालिटी का देते हैं. भाई ने मेरे को गॉगल दिया है गुच्ची का. भाई बोल रहे फोटो नहीं करने का है. निकालो भाई. ठीक है खींचो. ओके. लाइक कमेंट शेयर सब करना और ब्लॉग को अच्छे से अच्छे प्यार और देना. भाई की इधर आना. और भाई को सब्सक्राइब करो. बागा बीच के रोड पे है. बागा बीच के- देखो, इधर देखो इधर का नाम देखो. बागा बीच के रोड पर आओ. सिगड़े होटल के सामने. सब ओरिजिनल माल मिलता है. प्लारा का गॉगल वगैरह सब हाँ क्वालिटी. क्वालिटी. लाइक कमेंट शेअर एक बार बोल दो. लाइक कमेंट शेअर. ओके. ओके भैया. रिसॉर्टला आलेलो आहे. तर आजचा दिवस खूप भारी गेला. व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, खूप मज्जा केली सगळ्यांनी. तर हा व्लॉग कंटिन्यू राहील पुढे, म्हणजे दुसरा पार्ट येईल. हा व्लॉग इथेच संपवतो आणि तुम्हाला 1 मिनिट रिसॉर्टचा व्ह्यू दाखवतो. आपटला